हे हाय हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. एव्हरीडे मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आजचा दिवस बघा ना किती ढगाळ वाटतंय. तर कधी इतकं ऊन, कधी इतकी सावली, तर कधी असं क्लाउडी क्लायमेट, म्हणजे असं ढगाळ वातावरण. तर ठीक आहे, रोज मला इथे येऊन 1-2 मिनटं शूट केलं की छान वाटतं. मी थोडं 5 मिनटं उभं पण राहते. काही माहीत नाही की सकाळी सकाळी आमचे साहेब वॉकिंगला लागलेत. तर आता हे माझं वॉकिंग पॅड आहे, अहोंसाठी घेतलं होतं, पण ते अहोंपेक्षा हे माझं मत छोटं पिल्लूच जास्त वापरतं मला असं वाटतं. त्याला एकदा दोनदा म्हणाले होते ना की बघ तुझं पोट कसं सुटायला लागलं आहे, बरं सांग मला, मस्त असं खेळायचं वगैरे. तर लगेच आज त्याने वॉकिंग पॅड काढायला सांगितलं त्याच्या पप्पांना आणि सुरू केलं. तर आज मला बाहेर जायचं होतं म्हणून पटापट मी स्वयंपाक आवरला आहे. संडे होतं म्हणून नॉनव्हेज बनवलं होतं, मस्त असं ग्रेव्ही बनवली होती, वरण भात भाजी चपाती वगैरे असं मी सगळं बेत करून ठेवलेलं होता. आणि मला यायला लेट होणार आहे, त्यामुळे मुलांचं असं उपासमार नको म्हणून सगळं आधीच करून ठेवलं आहे. आणि मी चालले आहे बऱ्याच वर्षाच्या नंतर आईबरोबर प्रवास करते मी आज पहिला. म्हणजे माझी मुलं आता बघा ना एवढी मोठी झाली, माझं लग्न झाल्याच्यानंतर आईबरोबर प्रवास करणं म्हणजे घडलंच नाही असं कधी. मोस्टली कधी वेळ भेटला नाही मुलांच्या ह्या सगळ्या मुलांना लहानाचं मोठं करण्यामध्ये. माझं तर असंच झालं ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये की अख्खा वेळ मुलांसाठीच गेला, कधी आईबरोबर कुठे एकटी गेलीच नाही. आणि आज बऱ्याच वर्षांनी, म्हणजे माझा मुलगा अक्षरशः आज 10वीला आहे आणि आज मी माझ्या आईबरोबर सेपरेटली एकटी प्रवास करत आहे. तर म्हणून मी सगळं शूट केलं. आणि जसं ती मला लहानपणी न्यायची ना, तर ती मला असं मस्त सरबत, तर मी हट्ट करायची, मम्मी लिंबू पाणी पाज ना, मम्मी हे ज्यूस पाज ना, मम्मी वडापाव चढणं, असं मी हट्ट करायची तिला. तर मी म्हणले आज तू हट्ट न करता मी तुला सगळं काही देणार आहे, म्हणजे आता तू माझी मुलगी झाली असं समज. आणि मस्त आम्ही सगळं एन्जॉय करत आम्ही एन्जॉय खूप केला. आम्ही छोटं म्हणजे आम्ही फिरायला वगैरे पण नाही गेलो का, असं काही ट्रिप वगैरे करत नाही आम्ही, साधं कुठेतरी गेलो आहे. आणि एक आमचं महत्त्वाचं काम होतं म्हणून आम्ही तिथे जात होतो. तर मी चला हे जी जर्नी आहे ना, चला ती एन्जॉय करूया म्हणून आम्ही ती जर्नीला जे काही महत्त्वाचं काम होतं त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं, ती जर्नी आम्ही मस्त एन्जॉय करत गेलो. ट्रेनने प्रवास केला, गप्पा गोष्टी झाल्या, शूट्स केले, मजा केली, थंड थंड पेय पिलो आम्ही. आणि मग जो काही नंतर आम्ही सगळं रिलॅक्स झाल्याच्यानंतर घरी जाण्यासाठी निघालं. तर ही मला वाटतं रात्रीची वेळ आहे आय थिंक, हो, कारण हा माझा अवतार जो आहे ना त्याच्यावर मला कळालं की आम्ही येताना आता म्हणता घरी चाललो आहे आम्ही. मग आम्ही असं गाडीची वाट बघतो, पण अगदी बोलताना खूप लेट गाड्या होत्या, एवढ्या गाड्या लेट होत्या की काय विचारायची सोय नाही. मग आम्ही असं गाडीची वाटसुद्धा बघत होतो. इथे प्लॅटफॉर्मवर थांबलं की तिथे गाडी सुटली होती आमची. आणि फायनली मी घरी पोहोचली आहे. तर चला, हा माझा आईबरोबरचा व्हिडिओ आवडला असेल तर